नेते शिवसेनेमध्ये प्रवेश करताच रवींद्र धंगेकर यांच्या मनातील आमदार अशा आशयाचे बॅनर झळकले। धंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात अनेक ठिकाणी धंगेकर समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। 2 दिवसांपूर्वीच धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि धंगेकर यांच्या बॅनरमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दोन दिवसांपूर्वीच रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आणि धंगेकर यांच्या या बॅनरमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण येतंय। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून। अमोल, 2 दिवसांपूर्वीच रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि आत्ताच बॅनर झळकले जात आहेत त्यांच्या आशयाचे, त्यांच्या मनातील आमदार अशा आशयाचे बॅनर ठिकठिकाणी झळकले जात आहेत। काय अधिकची माहिती? काल रवींद्र धंगेकर यांचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्तानं पुणे शहरामध्ये हे बॅनर झळकलेले आहेत। भगवा टोपी आणि भगवा गमछा असलेले हे फोटो सध्या शहरामध्ये झळकतात। इतकंच नव्हे तर मनातील आमदार असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। 2 दिवसापूर्वीच रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे रवींद्र धंगेकर हे पुन्हा एकदा आमदार होणार का, म्हणजे विधान परिषदेवर त्यांना घेणार का, अशी चर्चा आहे ती सध्या सुरू झालेली आहे। कारण की मनातील आमदार असा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांचा पराभव झालेला होता आणि असं असताना सुद्धा कार्यकर्त्यांकडून मात्र मनातील आमदार अशा आशयाचे बॅनर आहेत ते शहरात लावण्यात आलेले आहेत आणि एक प्रकारे भाजपलाच आव्हान देण्याचं काम आहे ते कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे का, असा सुद्धा सवाल हा उपस्थित झालेला आहे। पण मनातील आमदार असलेले रवींद्र धंगेकर हे प्रत्यक्षात आमदार होणार का, याकडे सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्या अनुषंगानं वाढदिवसाच्या निमित्तानं हे बॅनर आहे ते आपल्याला पुणे शहरातल्या काही भागांमध्ये झळकलेले पाहायला मिळत आहेत। निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।